लोकशाही मराठीची प्रक्षेपण बंदी विरोधात कोर्टात धाव। दिल्ली हायकोर्टामध्ये लोकशाहीची याचिका दाखल, कोर्ट करणार तात्काळ सुनावणी। पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा। शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते, पण अजितदादांनी सभेला येणं टाळलं। इतर कार्यक्रमांमुळे अजितदादा बैठकीला येणार नसतील। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम असल्यामुळे अजित पवारांना राज्य सांभाळावं लागतंय, रोहित पवारांचा टोला। विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका, खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, तर शिंदेंसह ठाकरे गटाचे आमदार पात्र। राहुल नार्वेकरांचा सर्वात मोठा निकाल। शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र करण्याची याचिका फेटाळली, दोन्ही गटाचे आमदार पात्रच, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। राहुल नार्वेकरांवर न्याय देण्याची जबाबदारी होती, मात्र नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील असल्यासारखं काम केलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। अखेर चोर मंडळास मान्यता, लोकशाहीचं तोंड जगात काळं करणारा अपात्रतेचा निर्णय। कालच्या निकालावर सामना अग्रलेखातून टीका। बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली, विधिमंडळामध्ये लोकशाहीचा गळा घोटला गेला। सामनातून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर टीका। हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे, गुणवत्तेनुसार अध्यक्षांनी निर्णय दिला। मुख्यमंत्री शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। आमची घराणेशाही मोडीत नाही निघाली, शिंदेंची गुलामशाही सुरू। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र लुटणाऱ्या टोळीचे मुख्यमंत्री शिंदे पुरस्कर्ते आहे, शिंदेंनी आमच्यावर बोलू नये, राऊतांचा शिंदेंवर खणाघात। निकाल चुकीचा वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं, गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भाजपच्या मोठ्या नेत्यांचा ऐकून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला। रोहित पवारांची कालच्या निकालावर प्रतिक्रिया। नवाब मलिकांच्या जामिनात वाढ, मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर। मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदी लोकसभेच्या प्रचाराचा रणशिंग फुंकण्याची शक्यता। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित। ठाकरे गट जातो तिथं मोदी दौरा करतात। आम्ही नाशिक नंतर मणिपूरमधील राम मंदिरात जाणार आहोत, हिम्मत असेल तर मोदींनी मणिपूरमधील राम मंदिरात यावं, राऊतांचा हल्लाबोल। स्वच्छतेत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल, केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा। डीपीडीसी निधी संदर्भातला पुणे भाजप आणि अजित पवारांमधला वाद मिटला। डीपीडीसीतील सदस्यांना आता 1.25 कोटींचा निधी मिळणार। भाजप सदस्यांनी कमी निधीचा देत असल्याचा केला होता आरोप। पुण्यात 23 जानेवारीला काँग्रेसची महत्त्वाची बैठक, बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, राहुल नार्वेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करत निषेध। इंडिया आघाडीचे कोल्हापुरात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात आंदोलन, नार्वेकरांच्या भूमिकेमुळे काळे झेंडे दाखवत केला निषेध। अपात्रतेच्या निकालाविरोधात कुर्ल्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, निकालाचा निषेध करत कार्यकर्त्यांची निदर्शनं। मुख्यमंत्री शिंदेंचे बोरिवली वांद्रे परिसरात बॅनरवर शिंदेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख। अपात्रतेचा निर्णय शिवसेनेकडून लागल्यानंतर लागले बॅनर। अपात्रतेच्या निकालानंतर ठाण्यामध्ये मवियाकडून बॅनरबाजी, अब फैसला जनता ही करेगी, बॅनरवर मजकूर। सांगली पाण्याच्या मागणीसाठी दुष्काळग्रस्तांचं आंदोलन, रक्त घ्या पाणी द्या असा नारा देत दुष्काळग्रस्तांचं आंदोलन। तुरुंगातून सुटल्यानंतर सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल, विनापरवानगी रॅली काढल्यामुळे केदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। महायुतीचा पुण्यामध्ये 14 जानेवारीला पहिला संयुक्त मेळावा, मेळाव्यामध्ये अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। इंडिया आघाडीमध्ये बसपाला समाविष्ट करण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, बसपाला घेतल्यास समाजवादी पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल, काँग्रेसला इशारा, लोकशाहीला सूत्रांची माहिती। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं, राजकीय फायद्यासाठी या सोहळ्याचा इव्हेंट केला जातोय, काँग्रेसचा आरोप।
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी. 164 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 58 लाख बालकांना फटका. मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका संपावर. स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढणार. महेश खराडे सांगलीतून उमेदवार असणार. स्वाभिमानीच्या बैठकीत निर्णय. सांगलीमध्ये जयंत पाटलांना धक्का. शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अजित पवार गटाच्या वाटेवर. माजी नगरसेवकांनी घेतली अजित पवारांची भेट. शुभजयंती अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्रीधा पत्रिका धारकांना आनंदाचा श्रीधा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. उद्या अटल सेतू प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. शिवडी नावाशिवा अटल सेतूवर 100 किलोमीटरची वेगमर्यादा. बाईक आणि रिक्षाला अटल सेतूवरून जाता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.